कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट रोजी आग लागली होती. या आगीमध्ये केशवराव भोसले नाट्यगृह पूर्णतः जळून खाक झालं. यानंतर कोल्हापुरातील रंगकर्मींनी एकत्र येत केशवराव भोसले नाट्यगृहाची लवकरात लवकर पुनरुभारणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पूर्वीप्रमाणेच नाट्यगृहाची लवकरात लवकर उभारणी करू अशी ग्वाही दिली होती. मात्र आता तब्बल 45 दिवस उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाहीये. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील रंगकर्मींनी एकत्र येत बाईक रॅली काढली. केशवराव भोसले च्या संदर्भातली जी दुर्घटना घडली त्याच्यानंतर आज 40 दिवस झालेले आहेत, पण तुम्ही बघताय की प्रत्यक्ष कामाला अजून सुरुवात झालेली नाही आहे. त्याच्यावरती बऱ्याच चर्चा होत आहेत, बऱ्याच मीटिंग होत आहेत, बऱ्याच वेगळ्या पक्षाकडून आणि नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत, पण समाधानकारक अशा पद्धतीचं प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेलं नाही आहे. त्याच्यासाठी आज आम्ही कोल्हापुरातले सगळेच रंगकर्मी जमलेलो आहोत. आजूबाजूची पण बरीचशी मंडळी इथे आलेली आहेत आणि आज आम्ही एक रॅली आयोजित केलेली आहे. त्या रॅली थ्रू आम्ही आज कमिशनर साहेब, कलेक्टर साहेब आणि जे कोल्हापुरातले नेते आहेत की जे सगळे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्यांना एक निवेदन देणार आहोत की लवकरात लवकर याचं प्रत्यक्ष काम सुरू केलं जावं. शाहू महाराजांनी बांधलेलं पॅलेस थिएटर हे 1913मध्ये ह्याचं बांधकाम सुरू झालं आणि 1915मध्ये हे कंप्लीट झालेलं आहे. आणि 2 वर्षात 100 वर्षापूर्वी कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञ नसताना 2 वर्षामध्ये फक्त 2 वर्षामध्ये हे नाट्यगृह दिमाखात उभं राहिलेलं आहे आणि कलाकारांना एक कोल्हापूरच्या कलासृष्टीला एक वेगळा आयाम मिळालेला आहे. असं 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून उभारलेलं नाट्यगृह दुर्दैवानं 40 दिवसापूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी जात आहे. आणि त्यानंतर काही नेते कोल्हापुरातले सगळे मंडळी एकत्र येत आहेत आणि ते लवकरात लवकर व्हावं त्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू राहते. पण काही काळानंतर त्याला कुठंतरी गती कमी होण्याचं चित्र दिसतंय. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह यात इन्सर्ट झाल्याचं दिसते. म्हणजे आपल्याला कळते की काही ठिकाणी मिटिंग्स होत आहेत आणि काही आर्किटेक्ट असतील, काही समाजातील लोक असतील, ती ह्या गोष्टीला म्हणजे जसं होतं तसं हे शाहू महाराजांचा वारसा आहे, ज्यानं ह्या कोल्हापूरला ओळख दिली, ते तसंच उभं राहिलं पाहिजे असं एक मतानं सगळ्यांचा निर्णय झालेला असतानासुद्धा आता मधीच त्याच्यामध्ये कुठंतरी हे पूर्ण डिमॉलिश व्हावं, ह्याच्यामध्ये मोठी इमारत व्हावी अशा गोष्टीमध्ये येत आहेत. 2-3 दिवसात आता प्रसाद जमदग्नींनी सांगितलं तसं 2-3 दिवसात आर्किटेक्ट नेमून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची अशी ग्वाही दिसत असताना, आपल्याला आशावादक चित्र दिसत असतानाच मग कुठंतरी पत्र दिली जात आहेत आणि हे काम थांबवायचं दिरंगानी मुद्दाम केली जाते का? आणि शाहू महाराजांचं जे वारसा आहे त्यांचं नाव पुसण्याचं ह्यात षडयंत्र दिसते का? आम्हाला शंका येते. आमचं म्हणणं दुसरं काय नाही, कुणाला ठेका मिळावा. 8 ऑगस्टला घडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासन आणि जिल्हा कार्यालय यांनी अनेक चांगले प्रयत्न करून ह्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या संदर्भात अनेक मीटिंग घेतल्या होत्या आणि या मीटिंगच्या दरम्यान वेगवेगळी कामासाठी म्हणून टेंडर देखील त्यांनी प्रकाशित केली आणि त्या टेंडरला प्रतिसाद म्हणून काही लोकांनी ती टेंडर भरल्यानंतर त्यातील 2 चांगल्या लोकांना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवलं होतं आणि त्या लोकांचं प्रेझेंटेशन तिथं केलं होतं की ते या केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी हे नाट्यगृह जसं होतं 8 ऑगस्टला घडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या त्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासन आणि जिल्हा कार्यालय यांनी अनेक चांगले प्रयत्न करून ह्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या संदर्भात अनेक मीटिंग घेतल्या होत्या आणि या मीटिंगच्या दरम्यान वेगवेगळी कामासाठी म्हणून टेंडर देखील त्यांनी प्रकाशित केली आणि त्या टेंडरला प्रतिसाद म्हणून काही लोकांनी ती टेंडर भरल्यानंतर त्यातील 2 चांगल्या लोकांना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवलं होतं आणि त्या लोकांचं प्रेझेंटेशन तिथं केलं होतं की ते या केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी हे नाट्यगृह जसं होतं तशा पद्धतीनं ठेवून किती चांगल्या पद्धतीनं करता येतं या प्रेझेंटेशनसाठी त्यांनी आम्हाला देखील बोलवलं होतं. त्या मीटिंगला आम्ही सगळे गेलो होतो, रंगकर्मींच्या तर्फे आम्ही होतो तिथं. काही आर्किटेक्ट होते, आयुक्त होते, कलेक्टर होते, सिटी इंजिनियर होते. ही प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांच्याकडनं टेंडर्स मागवलेली आहेत. सीलबंद पाकिटात आमच्यासमोर ती टेंडर्स कलेक्टर आणि आयुक्तांच्याकडे दिलेली होती आणि 2 ते 3 दिवसात पुढच्या वर्क ऑर्डर निघणार होती असं आम्हाला तिथं सांगितलं.
आर्किटेक्ट असोसिएशनची देखील लोक त्या मिटिंगला हजर होती. परंतु त्यानंतर आज 8 ते 10 दिवस झालेत. कदाचित अनंत चतुर्दशीची गडबड होती म्हणून यांनी थांबवलं आहे का काय असं आम्हाला वाटलं. पण अजूनही ते फायनल न करता काम मात्र दिरंगाईकडे चाललेलं आहे. आणि कोल्हापुरातल्या समस्त रंगकर्मींची अशी अपेक्षा आहे की या 15 दिवसामध्ये येणाऱ्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या संदर्भातलं प्रत्यक्ष काम चालू व्हायला. केशवराव भोसले नाट्यगृहापासून सुरू झालेल्या या बाईक रॅलीद्वारे गेलेल्या रंगकर्मींनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोकडे यांच्यासह मधुरिमा राजे छत्रपती तसंच आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री देसाई यांच्या कार्यालयात जाऊन मागणीचं निवेदन दिलं. या रॅलीत मिलिंद अष्टेकर, रोहन घोरपडे, दिनेश माळी, सुनील मुसळे, राजश्री खटावकर, वेदा सोनुले, मंजिरी देवन्नावर यांच्यासह रंगकर्मी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.